मनसुख हिरण मृत्यू प्रकरण, अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण आणि परमबीर सिंहांचा लेटर बॉम्ब या सगळ्या घडामोडींमुळे सध्या महाराष्ट्रामधलं राजकारण हे ढवळून निघालंय आणि या सगळ्या कारणांमुळे विरोधकांनी एकच सूर लावलाय, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा। पण राज्यामध्ये खरंच राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी स्थिती आहे का? राष्ट्रपती राजवट म्हणजे नक्की काय, या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। ताबडतोब महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा। काही दिवसांसाठी प्रेसिडेंट रूल लावणं हे गरजेचं आहे। मुख्यमंत्री जी के ही बोलने के कारण ये सब प्रकरण चल रहा है, बाकी कोई इसमें इन्वॉल्व नहीं है। महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लागू होना चाहिए। भाजप, रिपाई, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष खासदार आणि मागणी एकच, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा। माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी एक पत्र लिहिलं आणि राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला। थेट गृहमंत्री अनिल देशमुखांवरच खंडणीचा आरोप केल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। गल्ली ते दिल्ली भाजपकडून आंदोलनं सुरू झाली आणि सगळ्याच ठिकाणी मागणी होती गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट। अरे अब तो ये स्पष्ट है। याच मागणीवरून आज लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला। शिवसेनेचे खासदार विरुद्ध भाजप असा सामनाही रंगला। सरकार अपने अधिकारियों को, अपने प्यादों को इस तरह से इस्तेमाल कर रही है कि 100 करोड़ की उगाई केवल मुंबई जैसे शहर में, और शहरों का क्या हाल होगा, और शहरों का आंकड़ा क्या है। तो मेरी आपसे सरकार से ये मांग है कि इस पे कार्रवाई होनी चाहिए, सीबीआई से इसकी जांच होनी चाहिए और महाराष्ट्र की सरकार को ताबड़तोब इस्तीफा देना चाहिए। मुख्यमंत्री और गृहमंत्री ने इस्तीफा देना चाहिए। जिस तरीके से बाकी लोगों पे आरोप लगे, मैं आपको बताती हूँ कि हमारे महाराष्ट्र में मुख्यमंत्री जी के ही बोलने के कारण ये सब प्रकरण चल रहा है, बाकी कोई इसमें इन्वॉल्व नहीं है। आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते, आता सरकार खंडणी मागायला लागले, गृहमंत्री खंडणी मागायला लागलेत, म्हणजे कुंपण शेत खायला लागले, पाण्याला ताण लागले आणि सरकार भ्रष्ट होत चालले। त्यामुळे ताबडतोब महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि या गुन्हेगारांना आतमध्ये टाका। इस सरकार को दूर करके अपना भाजपा का सरकारवाद स्थापित करने के जो प्रयास चल रहे थे वो पूरी तरीके से असफल हुए हैं। इसके लिए कई कपट नीति, राजकीय कपट नीति चलाने का काम दुर्भाग्य से केंद्र सरकार के माध्यम से हो रहा है। सभापति महोदय, राष्ट्रपती राजवटी विरोधात सत्ताधाऱ्यांनीही जोर लावला। राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काही गरज नसल्याचा सूरही सत्ताधाऱ्यांनी लावलाय। ज्या प्रकारे खोटी नाटी प्रकरण निर्माण करून विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर दबाव आणत आहे किंवा एक केस बनवत आहे, ह्याच्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, किंबहुना केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे, कारण हा राज्यांच्या स्वायत्तेवरती घाला आहे। हे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे, षडयंत्र आहे, सोची समजी चाल आहे असं माझं स्पष्ट मत आहे। कारण 2 दिवस देवेंद्र फडणवीस दिल्लीत मुक्कामाला होते। एक दिवस त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा यांची भेट घेतली आणि आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं जातं। त्यामध्ये फार मोठं गोड बंगाल आहे। बरं, राष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय, तर तेही ऐका। राज्यात घटनात्मक शासन यंत्रणा अस्तित्वात न येणे किंवा एखाद्या सरकारला बहुमत न मिळणं किंवा त्यांचं बहुमत जे आहे ते त्यांनी गमावणं किंवा केंद्र सरकारने घेतलेले महत्त्वाचे निर्णय जर राज्य सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही तर अशा राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट ही लावली जाऊ शकते।
आणि जर ही राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय काय होतं तेही ऐका. राष्ट्रपती राजवटीमध्ये विधानसभा ही स्थगित केली जाते आणि राष्ट्रपती राजवटीचा कार्यकाळ हा 2 महिन्यासाठी असतो. हा कार्यकाळ जर अजून वाढवून हवे असेल तर केंद्र सरकारला त्यासाठी संसदेमध्ये एखादा प्रस्ताव हा मंजूर करून घ्यावा लागतो आणि राष्ट्रपती शासनामध्ये केंद्राचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल संपूर्ण कामकाज बघतात आणि त्यासाठी त्यांच्याबरोबर मुख्य सचिव आणि इतर सनदी अधिकारी कामकाज बघतात. म्हणजेच काय तर राज्यातील प्रशासनाचे सर्वाधिकार राज्यपालांकडे जातात. आतापर्यंत महाराष्ट्रात 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. ...1980 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्रातील पुलोत सरकार बरखास्त केलं होतं आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर 2014 साली आघाडी सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि राज्यात निवडणुकीच्या तोंडावर अगदी अल्प काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. 12 नोव्हेंबर 2019ला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. मात्र त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधी आधी पहाटे 5 वाजता ही राष्ट्रपती राजवट काढण्यात आली. तेव्हा राज्यपालांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अशी वेळ कदाचित पहिल्यांदाच आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी थेट गृहमंत्र्यांवर पैसे वसुलीचा आरोप केलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार चांगलंच कचाट्यात सापडलंय. सध्या तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या संपूर्ण प्रकरणावर शांत आहे. मात्र त्यांची ही शांतता वादळापूर्वीची ठरू नये म्हणजे झालं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.